नमस्कार, मी प्रदीप रणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काय आहे, प्रत्येक पक्षाची मंडळी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतात. हे निवडणुकीत हे स्वाभाविक आहे. पण आरोप करताना कोणती भाषा वापरली जाते, काय आपण पुढच्याला बोलतोय. मतदारसंघातील गुंडगिरी आणि दहशतवाद संपवण्यासाठी आमच्या उमेदवाराला निवडून द्या. आता हे वाक्य म्हणजे पुढचा उमेदवार गुंडगिरी करत असला पाहिजे, तो दहशतवाद करत असला पाहिजे, हे सांगावं लागेल ना की त्यांची गुंडगिरी कशी आहे, दहशतवाद कसा आहे आणि हे करताना आपला उमेदवार कसा आहे. म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही जी प्रवृत्ती असते ना ती फार मजेशीर आहे. बघा, सगळ्या मतदारसंघामध्ये प्रमुख जे मतदारसंघ आहेत, नारायण राणेंची मुलं ज्या मतदारसंघात आहेत त्या मतदारसंघात दोन्ही बाजूनी हे स्टेटमेंट तुम्हाला ऐकायला मिळेल. परळीत गेलात, धनंजय मुंडेंच्या विरोधात शरद पवार असं म्हणाले की त्यांची गुंडगिरी संपवली पाहिजे. त्यांचे उमेदवार कसे आहेत त्याबद्दल ते काही बोलले नाहीत. संतोष बांगरवरती टीका केली जाते, पण विरोधातला उमेदवार कसा आहे त्यावर बोललं जात नाही. लातूर जिल्ह्यातील निलंगा विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण फारच इंटरेस्टिंग आहे. या मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकर, डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे नातू, हे 5व्यांदा निवडणूक लढवत आहेत. 3 निवडणुका ते विजयी झाले, एका निवडणुकीत पराभव झाला होता. आता त्यांच्या विरोधात पारंपरिक चुलते पुतणे वगैरे अशी तिकडची निवडणूक असायची गेल्या काही वर्षात निलंगेकर कुटुंबात. यावेळी पहिल्यांदा काँग्रेसने निलंगेकर घराण्या व्यतिरिक्तचा उमेदवार दिला आहे आणि तो उमेदवार देत असताना प्रचार सभेत महाराष्ट्राचे स्टार प्रचारक मराठवाड्याचे नेते अमित देशमुख यांनी भाषण केलं निलंग्यात की निलंग्यातला दहशतवाद आणि गुंडगिरी मोडून काढण्यासाठी आमच्या उमेदवाराला विजयी करा. आता तिकडचे जे उमेदवार आहेत ते अभय साळुंखे आहेत. हे उमेदवार प्रारंभी मनसेमध्ये, नंतर शिवसेनेमध्ये आणि पुन्हा काँग्रेसमध्ये. आपल्याकडे म्हणतात ना, सौ चिव्वे खाके बिल्ली चली हाजको. आता या उमेदवारांनी ते शिवसेनेत असताना लातूरमधील माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाई कट्टी यांना देशातलं जे सुप्रसिद्ध महाविद्यालय आहे की जे देशाला सर्वाधिक डॉक्टर आणि इंजिनियर पुरवतं, त्या महाविद्यालयाच्या प्रांगणात दिवसा ढवळ्या त्याच्या तोंडाला काळं फासून बेल्टने मारहाण केली, त्याची चित्रफीत तयार केली आणि ती समाज माध्यमात व्हायरल केली. 307 कलम त्यांच्यावरती लावण्यात आलं. हा न्यायालयीन खटला प्रलंबित आहे. असा उमेदवार सांगतो पुढच्या उमेदवाराची दहशत संपवण्यासाठी आणि गुंडगिरी संपवण्यासाठी मला निवडून द्या. आणि त्यांचे समर्थक अमित देशमुख हे सांगतात की आमचा उमेदवार चांगला आहे आणि निलंग्यातली दहशत आहे. अहो, चांगला म्हणताना तो कसा आहे, तो सोज्वळ आहे, तो नम्र आहे, त्याच्या तोंडात साखर आहे, नम्रतेनं बोलतो. म्हणजे हे पाहिजे ना. म्हणजे काय आहे की आपण पुढच्यावर आरोप करताना मग मांडा, यादी द्या ना पुढच्याची, त्यांची गुंडगिरी आहे म्हणजे काय आहे. दुर्दैवाने एकमेकावरती आरोप प्रत्यारोप केले जातात आणि त्यातून आम्ही कसे पुढच्यापेक्षा सकस आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. हे करताना ही जी राजकीय पक्षाची मंडळी आहेत ना, यांना काय वाटतं, मतदार हा विसरभोळ आहे, त्याच्या काही लक्ष असत नाही आणि त्याला आपण काहीही सांगून त्याची मतं घेऊ शकतो. म्हणजे उमेदवार माझा कसा चांगला आहे, तो कसाही असला तरी सांगायचं, पैशाला बळी पडू नका असं तोंडाने बोलायचं, प्रत्यक्षामध्ये पैसे द्यायचे. आमिषाला बळी पडू नका असं सांगायचं,
प्रत्यक्षात आमिष दाखवायचं, असे सगळे प्रकार चालतात. गुंडगिरी आणि दहशत याच्या विरोधात निवडून द्या म्हणत असताना आपलाच उमेदवार गुंडगिरी करणारा असल्यामुळे पुढचे लोक घाबरून आपल्याला मतदान करतील असा लोकांचा समज आहे. पण या वेळेला जनता हुशार झाली आणि जनतेला कळतं की कोण गुंड आहे आणि कोण चांगला आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.